सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे मराठी 2 हा या विषयाचा कोड क्रमांक आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 19 जुलै 2024. मार्चमध्ये जे विद्यार्थी नापास झाले त्यांच्यासाठी ही पुरवणी परीक्षा घेतली जाते. 19 जुलै 2024 इथे दिनांक दिलेली आहे. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. इथे एका विद्यार्थ्याचा नंबर होता, तो तुम्हाला दिसू नये म्हणून त्याच्यावर मी सबस्क्राईब हा शब्द टाकला. याचा अर्थ चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. या कृतीपत्रिकेची 11 पेजेस किंवा पानं आहेत आणि 80 गुणांची ही कृतीपत्रिका आहे. मराठी हा विषय कला, वाणिज्य आणि विज्ञान म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3ही विषयांना आहे. इयत्ता 12वीची मराठी विषयाची ही कृतीपत्रिका 19 जुलै 2024ची. मॉडेल ॲन्सरनुसार आपण उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. जिथे तुम्हाला चौकटी काढायच्या आहेत, चौकोन, आयत काढायचे, तिथे पेन्सिल किंवा पेन वापरायचं. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन म्हणजे शुद्ध लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, कारण हा भाषा विषयाचा पेपर आहे. पहा, या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. तर 5 विभागाची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 5 स्वतंत्र विभाग केलेत. पहिला विभाग गद्य म्हणजे धड्यांचा, दुसरा विभाग पद्य म्हणजे कवितांचा आणि तिसरा विभाग आहे कथा साहित्य प्रकार. ते 3 व्हिडिओ या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता उत्तरे कशी लिहायची. आज आपण विभाग 4 जो उपयोजित मराठीवर कृती किंवा प्रश्न आहे ते सोडवणार आहोत आणि लवकरच विभाग 5वा व्याकरण लेखन मी घेऊन येईल. चला तर विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठीवर कृती किती गुणांच्या, कशा सोडवायच्या, मॉडेल ॲन्सरनुसार ते आपण आता पाहूया. विभाग 4 उपयोजित मराठी, त्यावर एकूण 14 गुण आहेत. कृती क्रमांक 4 खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 दिले आहेत, जो 2च सोडवायच्या आणि 4 गुण म्हणजे एका कृतीसाठी 2 गुण आहेत. 1. मुलाखतीचे विविध प्रकार थोडक्यात लिहा. 2. माहितीपत्रकाची गरज विशद करा. 3. अहवालाची आवश्यकता स्पष्ट करा. 4. बातमीवर आधारित वृत्तलेखाचे स्वरूप लिहा. आपण याची उत्तरं पाहूया. आता यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, मुलाखतीचे विविध प्रकार थोडक्यात लिहा, की तुमच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये 1-2 प्रकाराचा उल्लेख थोडासा आलेला आहे, त्याचं सविस्तर उत्तर दिलेलं नाही आहे. ज्यांना हवं आहे त्याचं उत्तर त्यांनी गुगलवर सर्च करा आणि लिहा. मी मात्र याचं उत्तर न घेता पुढच्या प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. प्रश्न दुसरा विचारलेला आहे, माहितीपत्रकाची गरज विशद करा. आज सर्वच क्षेत्रात माहितीपत्रकाची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवीन ग्राहक मिळवण्यासाठी, नवीन बाजारपेठ काबीज करण्यासाठी, आपले वेगळेपण व वैशिष्ट्य ग्राहकांच्या मनावर बिंबवण्यासाठी, ग्राहकाला होणारा फायदा अधोरेखित करण्यासाठी सर्वच क्षेत्रात माहितीपत्रकाची गरज निर्माण झाली आहे. फळ, फळावळ व भाजीपाला विक्रेत्यांपासून लक्षावधी रुपयांच्या कार विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकाला उत्पादन व सेवेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहितीपत्रक आवश्यक झाले आहे. विविध प्रकारच्या संस्था, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन, वैद्यकीय सेवा, बांधकाम क्षेत्र, कृषी क्षेत्र अशा अनेक ठिकाणी माहितीपत्रक आवश्यक आहे. दुसरा प्रश्न किंवा कृती आहे, अहवालाची आवश्यकता स्पष्ट करा. माहितीचे शिस्तबद्ध जतन करण्यासाठी अहवालाची उपयुक्तता आहे. भविष्यकाळात संस्थेचा इतिहास, परंपरा इत्यादी माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम, समारंभ, विशेष उपक्रम यांच्या लिखित नोंदी अद्ययावत असणे गरजेचे असते. भविष्यकालीन तरतुदींसाठी या बाबी अत्यंत आवश्यक असतात. बाह्य जगाशी संपर्क साधण्यासाठी, उदाहरणार्थ विविध संस्था, लहान मोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची आवश्यकता असते. एखाद्या समस्येचे निराकरण करून अचूक निर्णय घेण्यासाठी अहवालाची नितांत गरज असते.
प्रकल्प अथवा सार्वजनिक क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उद्योग अथवा उपक्रम नव्याने सुरू करण्यासाठी त्या संदर्भातील योग्य माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते. पुढची कृती आहे क्रमांक 4. बातमीवर आधारित वृत्तलेखाचे स्वरूप लिहा. बातमीवर आधारित वृत्तलेख एखाद्या घटनेच्या बातमीच्या संदर्भाने हा लेख लिहिलेला असतो. ज्या घटनेवर लेख लिहायचा आहे त्या घटनेचा विस्ताराने विचार करावा लागतो. मात्र जी बातमी वर्तमानपत्रात छापून आलेली असते तिच्यातील सर्व माहिती वृत्तलेखात नसते, तर त्या बातमीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अशा वृत्तलेखात प्रकाश टाकला जातो. वृत्तलेखात त्या बातमीतील मुद्द्यांचे विश्लेषण केले जाते. लिहिणाऱ्याकडे त्या विषयाच्या संदर्भाने असलेली ताजी स्वतंत्र माहिती असते. अनेकदा वृत्तलेख लिहिताना तज्ज्ञांशी बोलून घटनेचा तळ गाठून लेखन करावे लागते. त्यामुळे वाचकांना नवे काही मिळाल्याचा आनंद असतो. वृत्तलेखनासाठी विषयाच्या मर्यादा नसतात. तो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शहरी, ग्रामीण, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय अशा विविध विषयांवर लिहिला जाऊ शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण, दिल्लीतील वाढते प्रदूषण, कारणे आणि त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम, दळणवळणावरील गुंतवणूक, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. 4 पैकी 2 सोडवायच्या आहेत आणि 10 गुण आहेत, म्हणजे एका कृतीसाठी 5 गुण. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत कशी घ्यावी ते थोडक्यात लिहा. आता हे मुद्दे दिलेले आहेत, तिथे रिकाम्या जागी शब्द भरायचा नव्हे, तर संपूर्ण वर्णनात्मक उत्तर लिहायचं आहे मोठं, हे लक्षात घ्या, कारण 5 गुणांचा प्रश्न आहे. मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य, दिमागदार संवादमाला, मुलाखतीचा समारोप, श्रोत्यांपर्यंत मुलाखत पोहोचणे. दुसरं आहे कृती किंवा प्रश्न. खालील मुद्द्यांचा परामर्श घेऊन माहितीपत्रक सुंदर कसे बनवता येईल ते स्पष्ट करा. मुद्दे आहेत माहितीला प्राधान्य, माहितीची उपयुक्तता, माहितीचे वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. पुढची कृती आहे खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर लिहा. मुद्दे आहेत वाचकांची अभिरुची, तात्कालिकता, विषयाचे वेगळेपण, वाचकांचे लक्ष वेधणे, वृत्तलेखनाची शैली. 4. खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. मुद्दे आहेत वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, अहवाल लेखनाची विश्वसनीयता, लेखनातील सोपेपणा, शब्दमर्यादा आणि निपक्षपातीपणा. या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचं आहे. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत कशी घ्यावी ते थोडक्यात लिहा. मुद्दे आहेत मुलाखतीची सुरुवात, मुलाखतीचा मध्य, दिमागदार संवादमाला, मुलाखतीचा समारोप, श्रोत्यांपर्यंत मुलाखत पोहोचणे. हे 5 मुद्दे दिलेले आहेत 5 गुणांच्यासाठी. मुद्द्यांचं स्पष्टीकरण सविस्तर लिहायचं आहे. उत्तर पाहूया. मुलाखतीची सुरुवात. मुलाखतीचा प्रारंभच मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या 4-6 वाक्यातच श्रोते किंवा वाचक त्या मुलाखतीच्या श्रवणात किंवा वाचनात मनाने पूर्णतः गुंतले गेले पाहिजेत. वेल बिगन इज हाफ डन असे जे म्हणतात ते याच अर्थाने, आणि तेही अगदी नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघाओघात घडले पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जरासाही स्पर्श होता कामा नये. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली नेमकी माहीत असली पाहिजे. एखादा नवाकोरा चुटका, ताजा किस्सा सांगून त्याच्या शेवटी तितक्याच नेमक्या टोकदार प्रश्नांचा बॉल सुरुवातीलाच मुलाखतदात्याच्या कोर्टात भिरकावता येतो. मुलाखतीची पहिली ओव्हर अशी हलक्या फुलक्या दिलखुलास चेंडूनी सुरुवात करावी. त्यामुळे सर्वांच्याच मनावरचा ताण सैल होतो. वातावरण मोकळे, हलके होते. मुलाखतीची ही नांदी जितकी जास्त श्रवणीय होईल तितकी पुढची मैफल अधिकाधिक रंगतदार होत जाईल. मुलाखतकाराचा आत्मविश्वास दुणावत जाईल. मुलाखतदाता खुलेल आणि श्रोते किंवा वाचक त्या मुलाखतीत गुंतून जातील. दुसरा मुद्दा आहे मुलाखतीचा मध्य. सुरुवात छान झाली तर आता खरी बॅटिंग सुरू. विचारायच्या प्रश्नांची यादी समोर आहेच, त्यांचा क्रमही पक्का आहे. उत्तरे काय मिळतील याची मात्र खात्री नाही. शिवाय एक प्रश्न, मग त्याचे पूर्ण उत्तर, नंतर दुसरा प्रश्न, त्याचे पूर्ण उत्तर, तिसरा, चौथा या पठडीतून जात राहिले तर मुलाखत वृक्ष पठडीच्या होण्याची भीती असते. म्हणून मग प्रश्नच असे लवचिक तयार करायचे की मिळालेल्या उत्तराचा धागा पकडून पुढचा प्रश्न तयार करता आला पाहिजे.
कौशल्यच आहे हे. थोडीशी आयत्या वेळची कसरतच, पण सरावाने ती जमते. प्रश्नांची यादी मुलाखतकारासाठी असते, श्रोत्यांसाठी नसते. पुढचा मुद्दा आहे दिमाखदार संवादमाला. ही अशी प्रश्नोत्तरांची रंगीबेरंगी फुले एकामागे एक मुलाखतीच्या धाग्यात गुंफत गेले की ती एक सलग दिमाखदार संवादमाला होऊन जाते. प्रश्नातून उत्तरे, उत्तरातून प्रश्न, प्रश्नांची उत्तरे, उत्तराचे प्रश्न. बघता बघता मुलाखतदात्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडत जातात. मात्र हे करताना मूळ विषयाचा संदर्भ सुटता कामा नये. मुलाखतीचा हेतू निसटता कामा नये. मुलाखत रंजक असावी, असलीच पाहिजे, पण रंजकतेच्या आहारी जाऊन मुलाखतीचे उद्दिष्ट भरकटता कामा नये. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने कळीची एक एक पाकळी उमलत जाऊन तिच्या टपोऱ्या फुलात रूपांतर व्हावे, तसे प्रश्नकर्त्याच्या एकेका प्रश्नाने मुलाखतदात्याचे व्यक्तिमत्व, त्याचे कार्यकर्तृत्व उलगडत जावे. हळूहळू मुलाखत तिच्या सर्वोच्च बिंदूकडे अग्रेसर होत जावी. विषयाचे, व्यक्तिमत्वाचे, विचारधारेचे सर्व कंगोरे समोर आले पाहिजेत. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या या टप्प्यावर मुलाखत घेणाऱ्याने मुलाखत देणाऱ्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा, त्याला अधिक व्यस्त होऊ द्यावे. प्रश्नांची गुंफण अशा कुशलतेने करावी की उत्तरदात्याचा उत्साह वाढत गेला पाहिजे. याच टप्प्यावर एकूण मुलाखतीतील सर्वात जास्त महत्त्वाचे, विषयाशी थेट संबंधित असे प्रश्न विचारावेत. मुलाखतीच्या माध्यमातून लोकांना जे द्यायचे आहे ते याच टप्प्यात द्यायचे आहे, हीच ती वेळ आहे. पुढचा मुद्दा आहे मुलाखतीचा समारोप. इतका वेळ कसे छान अगदी जमून आले होते, पण आता कुठेतरी थांबायला हवे. पण हे थांबणे म्हणजे कळससाध्य असले पाहिजे. इथे मुलाखतकाराने आपले संपूर्ण भाषिक कौशल्य पणाला लावायचे असते आणि श्रोत्यांना अरे रे फारच लवकर संपली मुलाखत असे वाटायला लावणारा समारोप करायचा असतो. हा समारोप करताना मुलाखतकाराने या टप्प्यावर स्वतःसाठी थोडासा जास्त वेळ घेतला तरी चालेल. प्रश्नांऐवजी परिणामकारक प्रभावी निवेदन या क्षणी अधिक महत्त्वाचं असतं. शेवटचा मुद्दा आहे श्रोत्यांपर्यंत मुलाखत पोहोचणे. मुलाखत योग्य वेळी योग्य ठिकाणी संपवावी. योग्य वेळ कोणती, तर अशी वेळ की त्यावेळी मुलाखत संपेल याचा श्रोत्यांना जराही अंदाज आलेला नसतो. अनपेक्षितपणे ती संपवावी. अजून हवीशी वाटत असतानाच संपावी. पण ती अपूर्णच, अर्धवटच राहिली अशा स्थितीतही संपू नये. भरभरून मिळाल्याचे समाधान तर श्रोत्यांना मिळावेच, पण अजून थोडा वेळ हे असेच मिळत राहिले असते तरीही चालले असते असेही वाटायला लावणारा समारोप हा उत्तम समारोप. पुन्हा कधी हा असाच वैखरीचा यज्ञ होणार असेल तरी यायचेच असा निश्चय मनोमन करून श्रोते बाहेर पडले पाहिजेत. बाहेर जाताना मुलाखतीतील काही अविस्मरणीय संवाद मनात आठवत श्रोते बाहेर पडले की समजावे मुलाखत यशस्वी झाली, श्रोत्यांपर्यंत पोहोचली. 2 नंबरची कृती आहे खालील मुद्द्यांचा परामर्श घेऊन माहितीपत्रक सुंदर कसे बनवता येईल ते स्पष्ट करा. मुद्दे आहेत माहितीला प्राधान्य, माहितीची उपयुक्तता, माहितीचे वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली. उत्तर: माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन माहितीपत्रक सुंदर बनवता येईल. हे माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये पण आहेत. पहिला मुद्दा आहे माहितीला प्राधान्य. माहितीपत्रकातील माहिती वस्तुनिष्ठ, सत्य व वास्तव असावी. माहिती आटोपशीर, संक्षिप्त व वाचनीय असली पाहिजे. संस्था असल्यास संस्थेशी संबंधित आवश्यक व कायदेशीर बाबींची माहिती माहितीपत्रकात असणे बंधनकारक आहे. माहितीपत्रकात चुकीची व अतिशयोक्त माहिती नसावी. 2. माहितीची उपयुक्तता. माहितीपत्रकातील माहितीची उपयुक्तता महत्त्वाची. माहितीपत्रक वाचून झाल्यावर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. वाचकांच्या जिव्हाळ्याची माहिती माहितीपत्रकास उपयोग मूल्य प्राप्त करून देते. माहितीचे वेगळेपण. आपले माहितीपत्रक इतरांपेक्षा वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण असले पाहिजे. माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत वेगळेपण असावे. इतरांपेक्षा वेगळी, नवी व रोचक अशी माहिती, वेगळा लेआउट, वेगळा आकार व वेगळा दृष्टिकोन माहिती देताना ठेवणे आवश्यक आहे. आकर्षक मांडणी किंवा लेआउट. आकर्षक अशा मांडणीमुळे माहितीपत्रक दिसता क्षणी ते वाचावेच अशी इच्छा होणे महत्त्वाचे. दर्जेदार कागद, रंगीत छपाई, योग्य असा आकार, लक्षवेधक शीर्षक, ठसठशीत बोधवाक्य अशा अनेक प्रकारे माहितीपत्रक आकर्षक करता येते. संगणक तज्ज्ञ, त्या विशिष्ट क्षेत्रातले कलाकार,
चित्रकार यांची मदत घेऊन माहितीपत्रकाची मांडणी जास्तीत जास्त वेधक स्वरूपात करणे आवश्यक आहे. भाषाशैली. माहितीपत्रक हे केवळ पाहण्यासाठीच नाही तर वाचण्यासाठीही असते. माहितीपत्रक दिसता क्षणी ते वाचावेसे वाटावे यासाठी भाषा आकर्षक असावी. शब्दयोजना मनाला भिडणारी असावी. लोकांच्या विचार व भावनांना साद घालणारी जिव्हाळ्याची भाषाशैली योग्य परिणाम साधते. तिसरी कृती आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर लिहा. मुद्दे आहेत: वाचकांची अभिरुची, तात्कालिकता, विषयाचे वेगळेपण, वाचकांचे लक्ष वेधणे, वृत्तलेखनाची शैली. उत्तर: वृत्तलेखाला धावपळीचे साहित्य असेही म्हणतात. वाचकांची गरज लक्षात घेऊन विषयाची निवड केली जाते. वृत्तलेख तातडीने लिहून घेत जात असले तरी त्यामध्ये अचूकताही महत्त्वाची आहे. आपल्या वाचकांची बौद्धिक भूक भागवली जाईल याचा विचार करून वर्तमानपत्राचे व्यवस्थापक वृत्तलेख लिहून घेतात. वृत्तलेख लिहिताना खालील बाबींचा विचार करावा लागतो. वाचकांची अभिरुची. वर्तमानपत्राच्या वाचकांची गरज व अभिरुची लक्षात घेऊन वृत्तलेखांचे लेखन करावे लागते. शहरी वा ग्रामीण भागातील वाचकांचा विचार करून वृत्तलेख विषयाची निवड करावी लागते. तात्कालिकता. वृत्तलेखांचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. वृत्तलेख हे विशिष्ट निमित्ताने लिहिले जात असतात. तात्कालिक कारणांवर आधारित वृत्तलेख वाचक अवश्य वाचतात. समयोचितता व ताजेपणा वृत्तलेखात असणे महत्त्वाचे असते. वेगळेपण. वृत्तलेखातील विषयाच्या आरंभापासून ते त्याच्या शेवटापर्यंत वाचकांची उत्सुकता टिकून राहिली पाहिजे. वृत्तलेख वाचकांचे लक्ष वेधून घेणारा असावा. वृत्तलेख लिहिण्यापूर्वी त्याचा आराखडा तयार करावा. आराखड्यात विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, विवेचन, चित्रे, तक्ता व आलेख, नकाशा व छायाचित्रे यांचा समावेश होतो. समर्पक चित्रे वृत्तलेखाची उंची वाढवतात. वाचकांचे लक्ष वेधणे. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी वृत्तलेख लिहिण्यापूर्वी त्याचा एक कच्चा आराखडा तयार करावा. वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, पोटशीर्षक, विवेचन, त्यातील चित्रे, तक्ता, आलेख, नकाशा व छायाचित्रे या सर्वांचा विचार करून वृत्तलेखाचे लेखन करावे. समर्पक व चांगली अशी चित्रे वृत्तलेखाची उंची वाढविण्याचे काम करीत असतात. वृत्तलेखाची शैली. वृत्तलेखाची भाषा साधी, सरळ व मनाला भिडणारी असावी. विवेचन करताना शब्द बंबाळपणा नको. छोटी छोटी वाक्य असतील तर वाचकांना विषय समजून घेणे सोपे जाते. वाचकांची जिज्ञासा शमविणारा असा वृत्तलेख असावा. वृत्तलेखाच्या पहिल्या भागात बातमीचा उलगडा झाला पाहिजे. मधल्या भागात विवेचनाला संधी असते. अखेरच्या भागात वा समारोपात वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते याबाबत विचार असावा. चौथा, खालील मुद्द्यांच्या आधारे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये लिहा. मुद्दे आहेत: वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, अहवाल लेखनाची विश्वसनीयता, लेखनातील सोपेपणा, शब्दमर्यादा, निपक्षपातीपणा. या मुद्द्यांच्या आधारे आपण लिहूया. उत्तर: जनजीवनात विविध पातळीवर आपले व्यवहार आणि कार्य अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी अहवाल लेखन केले जाते. हे लेखन शालेय, महाविद्यालयीन तसेच राजकीय, सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ पार पडल्यानंतर काळजीपूर्वक पूर्ण कार्यक्षमतेने तपास करून त्याविषयी माहिती गठीत करून केले जाते. त्यास अहवाल लेखन असे म्हणतात. वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता. वस्तुस्थितीचे दर्शन होईल याची दक्षता घेऊन अहवाल लेखन केले जाते. स्वरूपानुसार तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्यांची नावे, पदे इत्यादी वस्तुनिष्ठ गोष्टींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. नोंद केलेल्या सर्व बाबी सुस्पष्ट असतात. विश्वसनीयता. अहवालातील अचूक माहितीमुळे आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. अहवालाचा उपयोग अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये पुरावा म्हणून केला जातो. हे अहवालाचे खास असे वेगळेपण असते. सोपेपणा. अहवालातील भाषा सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीला अहवालातील आशय समजावा अशी अपेक्षा असते. हे गृहीत धरून अहवाल लिहिला जातो. अहवालाचा अर्थ सहजासहजी समजेल अशी भाषा असते. तांत्रिक आणि बोजड शब्द फारसे वापरले जात नाहीत.
अलंकारिक वर्णनशैली, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती किंवा साहित्यिक रचनेच्या गोष्टी अहवालात टाळल्या जातात. परंतु अहवाल क्षेत्राशी संबंधित संज्ञा, प्रक्रिया याविषयीचे पारिभाषिक शब्द वापरले जातात. शब्दमर्यादा. अहवाल विषय आणि स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवर अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, व्यवसाय, सार्वजनिक सेवा यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्तारपूर्वक लिहिले जातात. त्यामध्ये पुष्कळ माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवले जातात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठांचा असतो, तर एखाद्या अर्थाचा अहवाल 1000 किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. निःपक्षपातीपणा. अहवालाचा विषय, प्रकार कोणताही असला तरी एकूणच अहवालाचे एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे निःपक्षपातीपणा हे आहे. अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाहीत. स्वतःच्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. कार्यक्रम, समारंभ, सभा, संस्था, संशोधन यामध्ये लेखकाने वास्तवदर्शी काय अनुभवले, पाहिले, ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात आलेले असते. अशा प्रकारे आपण विभाग क्रमांक 4 उपयोजित मराठी सोडवलेला आहे. लवकरच विभाग क्रमांक 5 म्हणजे व्याकरण आणि लेखनावरील कृती आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.